तालुक्यातील नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. नितीन मेढा आणि त्यांच्या सोबतीला धीरज कोळी ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकासाठी बावधन गावचे भेदक गोलंदाज नितीन राजपुरे यांच्या हाती सोपवलाय बॉल. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. मॅचचा सुरुवात तुंबळ युद्ध. गोलंदाजी मार्गवरतून नितीन तयार. पहिला बॉल घेऊन स्ट्रायकर एंडला एक धडाकेबाज फलंदाज नितीन मेढा तयार होतील बॅटिंग मध्ये. एका बाजूला पंढरपूर, दुसऱ्या बाजूला वाई तालुक्यातला संघ. पहिल्याच बॉल वरती केलाय प्रहार. बॉल निघालाय सीमारेषाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 3 धावतायत आणि या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजतेने काही धावा या ठिकाणी अंकित केलेल्या आहेत. त्याचबरोबर पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी विनंती आहे प्रवीण शेठ जाधव यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय आपण हा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा अशी आपल्याला विनंती आहे. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे धावा तब्बल आल्या 2. पहिलाच बॉल अक्कूट टप्प्याचा होता. नितीन राजपुरे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सोडलाय बॉल, वेगाने टाकलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये कारण टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. म्हणजे जी अपेक्षा केली होती फलंदाज नितीन यांनी त्या अपेक्षेने बॉल उसळी घेऊ शकला नाही. म्हणजे जीवनामध्ये देखील बऱ्याचशा आपल्या अपेक्षा असतात. क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आणि त्या खेळाडूंच्या अपेक्षा आपण पाहतो, परंतु हा डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. हो, बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. सिंगल मिळेल का? थोडीशी गडबड होतीये. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. या डावातला पहिला चौकार. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन. थँक्यू. लाखात एक प्रवीण शेठ जाधव यांच्या शुभाशय आपण हा सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत. TNT इन्फ्राचे प्रणव दादा थोरवे यांच्या वतीने हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार आपण प्रदान करतोय तो आहे सामनावीराचा. इथे डिक्लेअर स्वरूपाची सिंगल धाव प्राप्त होईल. निखिल यांना सामनावीराचा पुरस्कार ठिकाणी आपण प्रदान केलेला आहे. विजयामध्ये संघाच्या मोलाचा वाटा त्यांनी उचलला. टीमची टोटल धावसंख्या आहे 7. 0 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला नितीन मेढा 4 बॉलच्या पाठीमागे 7 वरती बॅटिंग करतायत. नितीन राजपुरे यांनी 4 बॉल टाकले, 7 धावा खर्च केलेल्या आहेत. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. पॉवर प्ले, तोडफटका, पॉइंट आणि कव्हरच्या वरतून बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून होईल फरार. रन्स मिळतील टीम पंढरपूरला 4. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषकाचं हे टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. पर्व क्रमांक 4, पर्व क्रमांक 4. आजचा 4था दिवस. उद्याचा या स्पर्धेचा मेगा फायनलचा आणि शेवटचा दिवस आहे. सुरुवात मित्रांनो आपण सोडली नाही ना, तर शेवट चुकवू नका आणि अशाच प्रकारे जोडून राहा. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4शी. गाव आहे पसरणी, तालुका आहे वाई आणि जिल्हा आहे सातारा. एका बाजूला ओव्हर नंबर 1चा 5वा बॉल संपलेला आहे. 6वा बॉल प्रगतीपथावरती येईल. पॉवर प्ले मध्ये नितीन मेढा यांनी चांगली बॅटिंग केली आहे, परंतु निलेश भैया भोसले 11 संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट अद्यापही मिळाली नाहीये आणि नितीन राजपुरे यांच्याकडे ती भेदकता आहे. विकेटसाठी जावं लागेल शेवटच्या बॉलवरती. नितीन मेढा यांनी तळ ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये, चांगली बॅटिंग केली आहे. षटकातला शेवटचा बॉल म्हणजे पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. मित्रांनो, पूर्वी क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नव्हता, परंतु क्रिकेटमध्ये पॉवर प्ले आला आणि क्रिकेटला एक चांगली रंगत निर्माण झाली. तेच पॉवर प्लेचं षटक शेवटचा बॉल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल नितीन राजपुरे यांना. आतापर्यंत काही बॉल महागडे, काही बॉल चांगले. म्हणजे आतापर्यंत जे षटक आहे ना, कभी खुशी कभी गम वाला आहे. म्हणजे कधी मोठे फटके, कधी डॉट बॉल, कधी सिंगल, कधी डबल. बॉलर नितीन तयार. टॅप केलाय. खेळाडू आहेत कव्हर्सला, बॉलवरती येत आहे. सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त करतील नितीन मेढा आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. एका षटकाचा खेळ संपलाय. पंढरपूर 11 या टीमने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये बनवलेले आहेत धावा 12. 0 गडी बाद. ऐकूया एक छोटस मधुर संगीत.
डीजे मास्टरांचे कौतुक करावं लागेल. चांगल्या संगीताची उधळण त्यांनी सकाळपासून केलेली आहे. डीजे तुषार, ना होंगे दुनिया में रंग, तो कैसी लगेगी दुनिया. आणि या स्पर्धेमध्ये तेही या चांगल्या गाण्यांच्या माध्यमातून रंग भरण्याचं काम करतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा पर्याय निवडलेला आहे. गाव आहे बावधन आणि खेळाडूचं नाव आहे किरण कांबळे. लेदर बॉल क्रिकेटचे एक चांगले घटक आहेत आणि अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बावधन गाव हे बगाडासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याच गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. किरण कांबळे ओव्हर नंबर 2. बॅटिंगमध्ये नितीन मेडा. काय खेळ केलाय खेळाडूने. 6 बॉल खेळले, 12 बनवलेले, त्याच्यामध्ये 2 चौकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. पंचांगडे अपील केली आहे. हो, तुम्ही दाद मागू शकता, अपील तुम्ही करू शकता. आणि पहा इथे हा रिप्ले टेलिकास्ट मध्ये बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु किरण कांबळे यांनी ते आक्रमण उधळून लावलं. डॉट आला. किरण कांबळे लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू आहेत. टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने खेळत आहेत. पहिला बॉल प्रभावशाली टाकला आणि पहिल्या बॉलने आता ओव्हर नंबर 2 मध्ये प्रभाव टाकायला सुरुवात केली आहे. ओव्हर नंबर 2 चा बॉल क्रमांक 2. स्ट्रायकर एंडला पंढरपूरचे नितीन मेडा. पुढे सोडलाय बॉल. समोर खेळलाय फटका. लॉंग ऑफचे खेळाडू बॉलवरती येत आहेत. क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावींसाठी. हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा पक्ष टीमला लगेच मिळतो आणि तो 4 धावींचा मोबदला इथे मिळालेला आहे. आणि हा बॉल अडवताना अंदाज चुकला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरती अवलंबून आहेत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अंदाज अगदी योग्य बांधावा लागतो. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरती अवलंबून आहेत आणि तो अंदाज तुम्हाला योग्य बांधावा लागतो. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. तुम्ही पाहताय एका बाजूला पंढरपूर 11 आणि त्यांच्या विरुद्ध बावधन गावचे एक रॉयल व्यक्तिमत्व निलेश भैया भोसले 11 यांच्या नावाने खेळणारा हा संघ आहे. ओव्हर नंबर 2 बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. इथे पहा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट वरतून आलीये. सिंगल धाव लेग बाईटच्या माध्यमातून पंच या ठिकाणी खेळवतायत. एकापेक्षा जास्तीचं काही या बॉलच्या पाठीमागे मिळू शकणार नाही. चांगला बॉल. किरण कांबळे चांगली गोलंदाजी करतायत. कारण हा जो बॉल पहा अगदी 2 पायांच्या मध्ये पोकळी निर्माण झाली. यष्ट्यांना फुंकर मारत बॉल पाठीमागच्या बाजूला गेलाय. एका धावेसाठी किरण कांबळे. चांगली गोलंदाजी. वाकाडण्याजोगं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला काय धडाकेबाज बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पंढरपूरच्या नितीन मेडा यांनी केली आहे. बॉल क्रमांक 4. आपटलाय बॉल. आडव्या बॅटने प्रहार केलाय. मिड ऑफ येत आहे तत्परतेने, परंतु सिंगल रोखू शकले नाही. आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतील धीरज कोळी. आणि तब्बल त्यांना 10 बॉलची वाट पाहावी लागली स्ट्राईक वरती येण्यासाठी. आणि धीरज कोळी पहिल्यांदा स्ट्राईक करतील. षटकातला 5वा बॉल प्रगतीपथावरती येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 18. 0 गडी बाद. आणि 18 आकडा म्हटलं की विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आहे. आणि याचा योगायोग जर आपण पाहिला तर 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अवघं 18 वर्ष. म्हणजे हा जो काही योगायोग आहे, वडिलांचा आशीर्वाद विराट कोहली यांच्या पाठीमागे आहे. विराट कोहली यशाची शिखरं गाठतायत. बॉल क्रमांक 5. हो, आकूट टप्प्याचा बॉल टाकलाय आणि किरण कांबळे यांचे पाय थोडेसे घसरलेले आहेत. पंचाने सांगितलं की 1 फ्रॉम दी ओव्हर दिशाईन बॉल आहे आणि किरण कांबळे यांचा पाय स्लिप झाला. कारण वेगवान गोलंदाज म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे अडथळे असतात. बॉल टाकताना वेगाने गेले किरण कांबळे. लेदर बॉल क्रिकेटचे चांगले घटक आहेत. आणि त्यानंतर पहा फॉलो थ्रू मधून ज्या वेळेस गेले, पॉपिंग क्रीज मध्ये गेले आणि कुठेतरी त्यांचा पाय घसरला. निश्चित हीच अपेक्षा करूया की त्यांना कोणती दुखापत नसेल. एका बाजूला या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया आणि स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. टीमची टोटल धाव संख्या आता 19 धावा. 0 गडी बाद. चला थोडीशी आपण घाई करूया का मित्रांनो. गोलंदाज तयार.
ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2चा खेळ, बॉल क्रमांक 5. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, चांगलाच बॉल इथे टाकलेला आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा या बॉलच्या पाठीमागे किरण कांबळे यांचा चांगला होता. थाय पॅडला भेदणारा बॉल आहे, उजव्या स्टिचच्या बाहेर होता, डॉट आलाय. षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत किरण कांबळे यांनी 5 बॉल टाकले, 6 धावा खर्च केला. साईड अँगलने आपण रिप्ले टेलिकास्ट जर पाहिला किंवा या फटक्याची क्रिया जर आपण पुन्हा एकदा पाहिली ना, तर थाय पॅडला भेदणारा बॉल, डॉट. किरण कांबळे शेवटचा बॉल. हाही बॉल अंगाला जाऊन भेटतोय आणि या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ आता समाप्त होतोय. प्रथम बॅटिंग करताना पंढरपूर 11 या टीमने बनवलेले आहे धावा 0 गडी बाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. आहे तुम्ही पाहताय अनुश्री चषक पर्व क्रमांक 4. एका बाजूला पंढरपूर तालुक्यातील खेळाडू आहेत आणि पंढरपूर प्रसिद्ध आहे तीर्थक्षेत्रासाठी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी. आणि अनेकदा आपण चर्चा करतो ना की वारी आणि वारकरी संप्रदाय अगदी मोठ्या संख्येने, बहुसंख्येने आषाढी कार्तिकेला लाखो भाविक हे पंढरपूरमध्ये एकत्रित येतात. आणि तो तालुका म्हणजे पंढरपूर आहे. तर एका बाजूला बगाडासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारं गाव म्हणजे बावधन आणि नाथसाहेबांची यात्रा, निलेश भैया भोसले 11 हा बावधनचा संघ आहे, वाई तालुका. तर एका बाजूला पंढरपूर 11 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश साळुंके, एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, खेळाडू येत आहेत लॉंग ऑन वरतून. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त सिंगलच धाव खर्च केली आहे. दरेवाडी बावधनचा प्रथमेश साळुंके गोलंदाजी मार्कवरती. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 मध्ये चांगला खेळ खेळाडूचा राहिलाय. धीरज कोळी, क्षमता आहे, कौशल्य आहे, गुणवत्ता आहे, चांगली बॅटिंग आज करावी लागेल. बॉल क्रमांक 2, गुडगा टेकवला, एक पाय बाहेर काढला, बॉल ऑन साइडला खेचला, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेमध्ये या फटक्याला म्हणतात बैठक. गुडगा टेकवला, एक पाय बाहेर काढला, टेनिस बॉल क्रिकेटची बैठक फटका इथे खेळलाय. बॅटिंग करताना फलंदाज धीरज कोळी, गुडगा टेकवला, एक पाय बाहेर काढला आणि बॉल ऑन साइडला खेचला. सरळ 6 धावेंसाठी प्रथमेश साळुंके युवा खेळाडू आहेत, गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार होत आहेत. बॉल क्रमांक 3. ओ चांगलाच बॉल टाकलाय, तोही वेगाने टाकलेला आहे. धीरज कोळीचे डावपेच उधळून लावले, निर्धाव येतोय मनोबल वाढवणारा, हा तो प्रभावशाली बॉल. डॉट आलाय, एखादा डॉट बॉल गोलंदाजाचं मनोबल वाढवतो तर एखादा मोठा फटका फलंदाजाचं मनोबल वाढवतो. एका बाजूला 26 धावा 0 गडी बाद. या षटकातल्या अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला धीरज कोळी 4 बॉल 6 वरती बॅटिंग करतायत. हो, खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फेक केली जाईल, परंतु बॉल एष्ट्यांचा वेध घेत नाहीये. सिंगल धाव इथे प्राप्त होते. बालंबाल बचावलेत. नशीब आज बलवत्तर आहे धीरज कोळी यांचं, कारण क्रीज पर्यंत जाऊन पोहोचले नव्हते. ज्यावेळेस प्रथमेश साळुंके यांनी फेक केली होती, फ्रेम मध्येच नव्हते, परंतु बॉल एष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. स्पोर्ट ऑन लाईव्हचं एक चांगलं प्रसारण आहे मित्रांनो. जर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. धावसंख्या आहे 27, 27 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गवरतून बावधन दरेवाडीचा प्रथमेश साळुंके. फुल टॉस बॉल, मेजवानीवरती मारलाय ताव, बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. आणखीन एक येतोय नितीन मेडा यांच्या बॅट मधून षटकार. BSK. इट्स
नितीन मेढा यांना मिळाला मौका आणि या बॉल वरती दिला त्यांनी ठोका. अगदी एका हाताने म्हणजे बॅटवरचं ग्रीप जे आहे ना, हँडलवरचं एका हाताचं निसटलं होतं, परंतु एका हाताने वन हँडेड हा फटका सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. धावसंख्या आहे 33, 0 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल प्रथमेश साळुंके समोर नितीन मेढा. पायांचा वापर केला होता, परंतु अखेरकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे होईल फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. नितीन मेढा यांचा एक रापचिक फटका, चौकार. प्रथम बॅटिंग करताना टीम पंढरपूर 11 ने बनवलेले आहेत धाबा 37. 37 धाबा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. निलेश भैया भोसले 11 हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. या टीमला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. चला थोडीशी आपण घाई करूया का, दोन्ही संघांना विनंती करूया, कारण वेळेची बंधनं ही आपल्यावरती आहेत आणि आज सामने थोडेसे उशिरा सुरू झालेले आहेत आणि टॉस हा 2 टीम मध्ये होणार आहे. फ्रेश मॅच होईल. शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय राकेश जाधव पिट्या भुसारी 11 अशी मॅच होईल. याची आपण नोंद घ्या. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. बोथ द कॅप्टन, स्पेशल रिक्वेस्ट फॉर यू. आपण टॉससाठी या अशी आपल्याला विनंती आहे, कारण एका षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर क्रमांक 4चं षटक निलेश माने अनुभवी आहेत बावधनगावचे. त्याचबरोबर अक्षय तावरे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे आणि हा बॉल कृष्णा नदी पात्रामध्ये सरळ 6 धावेंसाठी धीरज कोळी यांच्या बॅटमधून एक लाजवाब क्लासिकल स्ट्रोक आलेला आहे. आकाशाला गवस निघालत बॉल निघाला सीमारेषा पार. षटकार येतोय या बॉलवरती. धावसंख्या वाढवणारा षटकार निलेश माने गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. आज त्यांना अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. जीवनाच्या जडणघडणीमध्ये अनुभवाची शिदोरी ही आपल्याजवळ असली पाहिजे आणि आज ती अनुभवाची शिदोरी निलेश माने यांना खोलावी लागेल. नुकतीच काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये एक आयोजनामध्ये चांगलं योगदान, परंतु हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि धीरज कोहलीचा फटका आहे नाथखुळा. बॉल सीमा पार, षटकार. हेलिकॉप्टर स्ट्रोक. फलंदाजाने एका बाजूला सुनामी, एका बाजूला वादळ यांचा झंझावात. एका बाजूला समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी आज करावी लागेल निलेश माने यांना. हा बॉल चांगला टाकलाय आणि निश्चित मनोबल वाढवणारा बॉल आहे. अशाच प्रकारचे बॉल निलेश माने यांना हाताळावे लागतील. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 50 धावा पंढरपूर 11च्या धाव फलकावरती लागतायत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नितीन मेढा 13 बॉल 28 आणि धीरज कोहली 8 बॉल 20 वरती बॅटिंग करतायत. क्रिकेटचा खेळ आणि त्या खेळाचा आपण सर्वजण घेत आहोत आस्वाद. क्रिकेटच्या धाग्यामध्ये आपल्या सर्वांना बांधलेला आहे, कारण क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित येतो. क्रिकेट या खेळाचा आनंद घेतो आणि क्रिकेट हा खेळ हा सांघिक खेळ आहे. तुमची सांघिक भावना वाढीस लावतो. असा असणारा क्रिकेटचा खेळ. एका बाजूला पंढरपूर 11 त्यांच्या विरुद्ध निलेश भैया भोसले 11 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. लाखांची पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेला आहे. पहिला पुरस्कार आहे 1 लाख रुपयाचा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई तुकाराम शेठ जेते यांच्या माध्यमातून आणि युवा उद्योजक खेड सुभाष शेठ गायकवाड. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे 60,000चा युवा नेते पश्चिम भाग आनंदजी चिरगुटे साहेब यांच्या वतीने. तृतीय पुरस्कार युवा नेतृत्व स्वप्नीलभाई गायकवाड यांच्या वतीने. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार पंकज दवाडकर सामाजिक कार्यकर्ते निलेश भैया भोसले
युवा उद्योजक यांच्या वतीने 5वा पुरस्कार आहे विक्रांतदादा भांगडे, प्रतीक शेठ शिर्के यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य ट्रॉफी ज्या आहेत रितेश शेठ जमदाडे नगरसेवक, सामनावीर प्रणवदादा थोरवे, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच यांच्या माध्यमातून मिळालेल्या सिरीज आपल्याला सायकलसाठी राजू ट्रेडिंग कंपनी राजू शिर्के, बॉलसाठी सौजन्य धनाजी कोंडाळकर, बरेचसे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेला. चला आपण दोन्ही संघांना विनंती करूया, आपण घाई करूया कारण विलंब थोडासा जास्त झालेला आहे, हिवाळा आहे आणि त्यामुळे अंधार लवकर पडतो. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती की आपण सहकार्य करा. बॉलिंग टीम आपल्याला विनंती आहे की आपण सहकार्य करा. कृष्णामाई स्टेडियम पसरणी आणि हे जे क्रीडांगण आहे मैदानाच्या चौफे जर तुम्ही पाहिलं तर गर्द झाडी आहे, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले क्रीडांगण आहे. बाजूलाच कृष्णामाई आहे, तिचं पात्र आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. आयोजन समितीकडून सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे, ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. चला दोन्ही संघांना विनंती करूया, पंचांचा जो काही निर्णय असेल त्याचा आपण सन्मान करूया आणि पुन्हा एकदा मॅचला आपण प्रारंभ करूया. पंढरपूर विरुद्ध निलेश भैया भोसले 11 अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला वाई तालुका, दुसऱ्या बाजूला पंढरपूर तालुका. चला मित्रांनो आता घाई करा. विनोद मिस्त्री गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. 3 बॉल चांगले टाकावे लागतील. एका बाजूला नितीन मेडा, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल समोरच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 7 धावेंसाठी. हा बॉल बाहेर काढला होता. मिस्त्री या नावाने ते क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत, बरीचशी टोपण नावं असतात. पुढे सोडलाय बॉल, खोलवर टप्प्याचा, खेळाडू वेगवान जात आहेत. बॉल अडवतील का? 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी होती आणि या दरीतून बॉल चालला सीमारेषा पलीकडे. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे ना तर दुःखाची दरी तुम्हाला पार करावी लागते. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी भेदली आहे. सरळ 4 धावेंसाठी. टीमची टोटल धावसंख्या पंढरपूर 11 60 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे एकही फलंदाज या टीमने गमवलेला नाहीये. षटकातला शेवटचा बॉल, एक पाय पुढे काढला, आडबा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळाडू आहे, थोडीशी गडबड झाली, बॉल उचलतील टाकतील तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा इथे मिळाली आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम पंढरपूर 11 या टीमने बनवलेले आहेत धावा 62 विजयासाठी बनवायच्या आहेत. निलेश भैया भोसले 11 या टीमला धावा 63. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. टॉस मध्ये आवाज आहे अनिकेत कामटे सरांचा. मॅच आहे शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स, स्वर्गीय राकेश जाधव पिट्या भुसारी 11. चला टॉस केला जातोय. महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. या स्पर्धेमधली 3री मॅच. तालुका वाईज 2 संघ. एका बाजूला आपण संघ पाहणार आहोत, अर्थात नो डाऊट शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे राकेश उर्फ पिट्या भुसारी 11 असा संघ असेल. जो दोन्ही संघांचे कॅप्टन आपण मनापासून विनंती आहे आपण लगेच टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आणि या मॅचचा टॉस केला जातोय बावधनगावच्या सुरुबीताई भोसले आणि त्याच पद्धतीनं भाग्यश्री बोधे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. हॅलो दोन्ही कॅप्टन लगेच टॉस का बॉक्स राहा. बारामती यंगर्स चेतन काळंगे, चला. राकेश उर्फ पिट्या भुसारी 11 संघाचे कॅप्टन. टॉस केला जातोय. टॉस केला जातोय.
हे एक मिनिट बाजूला टीम आहे राकेश उर्फ पिट्या भुसारी 11 हवेली तालुका. दुसऱ्या बाजूला हॅलो चेक शिर्के कन्स्ट्रक्शन यंगर्स बारामती हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस केला जातोय काही भोसले यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. स्विंग द कॉइन. हेड इज द कॉल. इट इज हेड. काय डिसिजन असेल? प्रथम रक्षण करण्याचा निर्णय करत आहात. शुभेच्छा. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. ओके चला दोन्ही संघांना विनंती करूया मॅच आपण सुरुवात करूया. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला स्वतः निलेश भैया भोसले आणि त्यांच्या सोबतीला नितीन राजपुरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला ओमकार पहिल्या ओव्हरमध्ये येतात. पहिला बॉल प्रगतीपथावरती. मॅचचा सुरुवात. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय आणि पहिलाच बॉल इथे आलाय तो डॉट. पहिलाच बॉल प्रभावशाली आहे. उजव्या स्टिचच्या बाहेर लाईन मिस करून बसले बॅटिंग करताना नितीन राजपुरे. आज बॅटिंग करावी लागेल. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आज नव्याने स्वतःला सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 63 धावांचं प्रत्युत्तर द्यायचंय त्याच्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 63 धावसंख्येचा डोलारा हा टीम पंढरपूर 11 आणि निलेश भैया भोसले 11 ला सांभाळायचा आहे. बॉल क्रमांक 2 ओमकार वेगाने बॉल फुल टॉस टाकलाय. मिड ऑफच्या डोक्यावरतून बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. धावसंख्येचा पाठलाग करताना पहिला चौकार निलेश भैया भोसले 11 साठी. हा दमदार फटका आलाय. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवावे लागतात आणि तोच प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये नितीन राजपूर यांनी केलेला आहे. याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आज करावी लागेल कारण 63 धावसंख्येची चिरफाड तुम्हाला करायची. बॉलवर तयार ओमकार. अकूट टप्प्याचा बॉल टाकलाय. तिकट बाउन्सर आहे. बॉल पाठी ओढला आणि त्यानंतर बॉलला उसळी प्रदान केली. बॉल डॉट आलेला आहे. निर्धाव येतोय. एका बाजूला 3 बॉलचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती येत आहेत. असं म्हणतात अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. तो आज दोन्ही संघांना शोधावा लागेल. बॉल क्रमांक 4 ओमकार. रोकडे पुढे सोडलाय बॉल. बॉलला दिशा दिली आहे. बॉलने गॅप शोधलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी धावसंख्येचा पाठलाग करताना नितीन राजपूर यांच्या बॅटमधून चौकार.
मित्रांनो, क्रिकेटमध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असं जर तुम्ही शालेय जीवनामध्ये असाल तर पहिला प्रश्न परीक्षा देताना हा रिकाम्या जागा भरा असो आणि षटक क्रमांक पहिलं क्रिकेटमध्ये रिकाम्या जागा भरा पॉवर प्ले आहे आणि ती रिकामी जागा या फटक्याने भरली म्हणजे कव्हर्स आणि मिड ऑफ मधून बॉल एक्स्ट्रा कव्हरला मार्गस्थ झाला 4 धाब्यांसाठी. धावसंख्या आहे 8-0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ अजूनही इथे शेष आहे. नितीन राजपुरे चांगली बॅटिंग करतायत. ओमकार तयार, पुढे सोडलाय बॉल, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. हा वेग आता नितीन राजपूर यांना प्रश्न विचारतोय. डॉट आलाय, धाव मिळत नाहीये. वेगावरती स्वार टाकलेला बॉल लाईन मिस करून बसलेले आहेत. डॉट येतोय. 63चं टार्गेट आहे, बनवलेले आहेत धावा 8. अजूनही या षटकातला पॉवर प्लेच्या षटकातला एक बॉल शिल्लक आहे. ओमकार पुन्हा तयार. हे षटक जर आपण पाहिलं ना, कधी धावा कधी डॉट. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, डॉट आलाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 63 धावांचं प्रत्युत्तर देताना धावा फलकावरती येत आहेत त्या 8. आता विजयासाठी बनवायचे 18 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते, गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता येणारे 6 बॉल आणि जवळजवळ 39 धावांची गरज आहे. म्हणजे आता जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. काही खराब बॉल येतील का, फलंदाज मोठे फटके मारतील का, याच आशेवरती सामना अवलंबून आहे. परंतु पंढरपूर 11चं कौतुक करावं लागेल. वाकाडण्याजोगा खेळ केलाय. हा वाईड आहे. 38 बनवायच्या आहेत. बॅटिंगमध्ये चांगली धमाकेदार कामगिरी राहिली, खास करून नितीन मेढा आणि त्यांच्या सोबतीला आलेले धीरज कोळी. काय बॅटिंग या जोडीने केली. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करताना गोलंदाजांनी प्रभावशाली कामगिरी केली. खास करून ओमकारने सुरुवात चांगली करून दिली आणि आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलं आणि सातत्याने फलंदाज काही माघारी पाठवले. 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 38. आडव्या बॅटने फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला निघालेला आहे बॉल. सिंगल धाव इथे या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. आता बनवायचे आहेत 37 आणि बॉल शिल्लक मित्रांनो किती आहेत तर ते 5. चला पुढील 2 संघ शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स आणि स्वर्गीय राकेश जाधव पिट्या भुसारी 11. आपण मॅचची तयारी करा. आपल्याला खेळाडू कक्षामध्ये बसावं लागेल, याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. बॉलला पॉइंटमध्ये फक्त सन्मान दिलाय. सिंगल धाव. स्कोर बोर्ड जो आहे ना, म्हणजे धावफलक जे आहे ना ते हालतं ठेवलेलं आहे, परंतु समीकरणामधलं अंतर वाढलेलं आहे. फार मोठं अंतर आता वाढतंय. कृष्णा आणि विजय मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता इथून पुढे किती बनवायचे आहेत. छत्तीसची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर जाणारा बॉल डॉट आलेला आहे. फलंदाजांना आज झगडावं लागलं धावांसाठी, फटक्यांसाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावी लागली. असे म्हणतात की प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न हा करावाच लागेल शेवटच्या बॉलपर्यंत. 27 27 धावा 2 गडी बाद. बॉलवर तयार. पायांचा थोडासा वापर आहे. बॉल मिड विकेटला खेळलाय. खेळाडू जातील का, बॉल अडवतील का, तर हो सिंगलच धाव प्राप्त होती. आता सामना निघाला तो म्हणजे आता औपचारिकतेच्या दिशेने या सामन्यामध्ये बाकी आहे ती आता फक्त आणि फक्त औपचारिकता. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय राकेश जाधव पिट्या भुसारी 11. आपण मॅचसाठी तयार राहा. जसा हा सामना संपेल तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल.
बॅटची आतली कडा वेळेच्या अचूकता साधता आली नाही आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. प्रॉपर टायमिंग याला फार महत्व आहे आणि इथे पहा या बॉलच्या पाठीमागे याचा समतोल साधता आला नाही. सिंगल धावी ते प्राप्त होते आणि शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. 63चं प्रत्युत्तर देताना 29 बनवलेले आहेत. पंढरपूर 11ने बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली आणि सामना पूर्णपणे कंट्रोल केला आणि आपल्या बाजूने खेचलाय. शेवटचा बॉल आणि अखेरकार हा सामना इथे संपला. फलंदाज आउट, सामना जिंकलाय पंढरपूर 11 या टीमने. त्यांचं अभिनंदन. आणि टीम निलेश भैया भोसले 11 आपलं मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, आपलंही मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे सामनावीराचा पुरस्कार करूया आपण या ठिकाणी अलाउन्स. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आहे ज्यांनी विजयामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. सोळा बॉल मध्ये 40 धावांचा झुंजार खेळ स्ट्रायकर जोडीमध्ये येऊन ज्यांनी केलाय खेळाडू आहेत नितीन मेडा, प्लेयर ऑफ द मॅच. सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी नितीन मेडा आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. एका बाजूला